नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. आपल्या ज्ञानाची तहान तुम्हाला या सप्ताहात नवीन मित्र बनवण्यात मदतगार सिद्ध होईल. यासोबतच जर घरात कोणी सदस्य विवाह योग्य आहे तर या सप्ताहात त्यांचा विवाह निश्चित होण्याने घरातील वातावरण अनुकूल होण्याचेही योग बनताना दिसतील. या सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी खूप ऊर्जावान राहील. कारण यावेळी तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्येही वृद्धी होईल. या काळात तुमच्या मनात फक्त आणि फक्त आपल्या धैर्यांना पूर्ण करण्याचा विचार असेल. या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्याधिक अहंकार करण्यापासून बचाव करा. तुमच्या आरोग्यात या सप्ताहात होणारे बरेच सकारात्मक बदल कार्यक्षेत्रात आणि सामाजिक जीवनात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने बोलण्यात मदत करतील. या कारणाने तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी होईल. सोबतच तुम्ही प्रत्येक निर्णय घेण्यातही स्वतःला पूर्णतः सक्षम बनवाल. या आठवड्यात एका मोठ्या गटामध्ये आर्थिक सहभाग आपल्यासाठी मनोरंजक असेल. आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परिणामी आपल्याला नंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. उपाय: नियमित ओम रुद्राय नम:चा 21 वेळा जप करा. वृषभ राशी. कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. जरी व्यापार असो वा नोकरी, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. परदेशात जाऊन अभ्यासाचे स्वप्न पाहणाऱ्या या राशीच्या काही विद्यार्थ्यांना या आठवड्यात काही चांगली बातमी मिळेल आणि अपेक्षा आहे की आपल्याला आपली सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवण्याची आणि आपण ज्या शाळेत प्रवेश घेण्याचा प्रयत्न करीत आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक करून आपल्या हातातून संधी गमावणार नाही. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तुमचे आयुष्य जरी उत्तम दिसेल, परंतु या सप्ताहात होणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला आतल्या आत उदासी राहील. या आठवड्यात ग्रह नक्षत्रांची स्थिती दर्शवते की आपण इतरांचे अनुकरण करून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. म्हणूनच इतरांच्या सांगण्यावरून कुठेही आपले पैसे टाकू नका आणि शहाणपणाने काम करा.
जर तुम्ही पार्टी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जवळच्या मित्रांना बोलवा, कारण असे बरेच लोक असतील जे तुमचा उत्साह वाढवतील. सोबतच या सप्ताहात तुम्ही काहीही खास न करता सहजरित्या आपल्या कुटुंबातील लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित कराल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी: या सप्ताहात घरात कुणी सदस्याचा सल्ला तुम्हाला अतिरिक्त धन कमावण्यात मदत करेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. सोबतच तुम्ही घरातील सदस्यावर मोकळेपणाने खर्च करून त्यांना भेटवस्तूही घेताना दिसता. व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी या सप्ताहात बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो, कारण यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणि प्रगतीसाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करतात त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याचे आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता असेल. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी आणि तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजीपणा करू नका, अथवा ती समस्या पुढे जाऊन तुमच्यासाठी समस्याचे कारण ठरू शकते. ही गोष्ट आपल्या राशीचे सर्व जातक समजतात की जेव्हा जेव्हा ते कष्ट करतात आणि योग्य दिशेने प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कदाचित चांगला आर्थिक नफा मिळतो, कारण तुमच्या विचारसरणीत सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्याच प्रयत्नांना त्याच दिशेने नेण्यासाठी या आठवड्यातही तुम्हाला असेच काही करण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच आपण योग्य संधीचा फायदा घेऊन पैसे कमावू शकाल. उपाय: बुधवारी गरीब मुलांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.